जय हरी शेतकरी मित्रांनो, सध्या जनगणना चालू आहे आणि या जनगणनेमध्ये 1 मे पासून 15 मे पर्यंत स्वगणना चालू झालेली आहे आणि ही स्वगणना आपल्याला आपल्या मोबाईलवर सुद्धा करता येते। म्हणजे याच्यासाठी कुठं जायची गरज नाही, काय नाही। आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवर आपल्या गणनेची माहिती म्हणजे जनगणनेची सगळी माहिती, मग घर असेल, आपल्याकडे कम्प्युटर, इंटरनेट, जी काही माहिती आहे ती सगळी माहिती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायची आहे आणि तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की ही माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी सबमिट करायची आणि घर बसल्या मोबाईलवर आपल्याला कुठं जायची सुद्धा गरज नाही। त्यामुळे तुम्हाला विनंती एकच राहील की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांना आपली माहिती ऑनलाईन पद्धतीने भरता येईल। आणि ही माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला एक SCID त्यामधून मिळणार आहे। तो SCIDचा आपण स्क्रीनशॉट काढून ठेवायचा, कारण 15 मेच्या नंतर जनगणना कर्मचारी आपल्याकडे येणार आहेत आणि ते आल्याच्या नंतर जर आपली यामध्ये काही चूक झाली तर आपल्याला त्यांच्या माध्यमातून त्यामध्ये बदलसुद्धा करता येणार आहे। मात्र यामध्ये फक्त नाव टाकते वेळेस आपलं नाव हे आधार कार्डप्रमाणे बरोबर असणं गरजेचं आहे आणि नाव फक्त कुटुंब प्रमुखाचंच टाकायचं आहे। त्यामुळे सविस्तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे स्वगणना कशी करायची हे संपूर्ण तुमच्या लक्षात येईल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे। याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। इथं आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य निवडून घ्यायचं, त्यानंतर जो कॅप्चा कोड दिसतो तो इथं टाकून घ्यायचा आणि व्हेरीफाय प्रोसीड यावर क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला अशी सूचना दिसणार, तिथं ओके करायचं आणि ओके केल्याच्या नंतर आपल्याला इथं कुटुंब प्रमुखाचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID असेल तर टाकायचा, नसला तरी चालतो आणि व्हेरीफाय प्रोसीड करून टाकायचं। त्यानंतर आपण पुढच्या स्टेपला जाणार आहोत। इथं आपल्याला OTP मोबाईलवर येणार आहे। तो OTP आपण जो मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यावर आल्याच्या नंतर तो आपल्याला OTP इथं टाकून इथं अगोदर आपल्याला भाषा निवडून घ्यायची, कारण आपल्याला इथं प्रश्नांची उत्तरं द्यायची। ती आपल्याला मराठी निवडायची म्हणजे आपल्याला ते प्रश्न समजतील आणि त्यानंतर OTP टाकून व्हेरीफाय OTP यावर क्लिक करायचं। त्यानंतर इथं आल्याच्या नंतर आपला जो काही जिल्हा आहे तो आपला जिल्हा निवडून घ्यायचा, ज्यांचा जिल्हा असेल त्याप्रमाणे आपण निवडून घ्यायचा। त्यानंतर इथं पिनकोड टाकायचा, पिनकोड जो तुमचा लोकलचा असेल तो पिनकोड टाकायचा। त्यानंतर इथं आपलं गाव, शहर जे असेल त्या गावाचं नाव टाकायचं, तिथं ऑटोमॅटिक सर्चमध्ये येईल ते सिलेक्ट करायचं आणि शोधा यावर क्लिक करायचं। आणि शोधावर क्लिक केल्याच्यानंतर आपलं जिथं घर आहे त्या घरावर तो ड्रॅग अँड ड्रॉप बाण करून ठेवायचा, म्हणजे आणि त्यानंतर पुष्टी करायची, म्हणजे आपलं स्थान बरोबर आहे। आता हे बरोबर केल्याच्यानंतर जतन करा आणि पुढे जा यावर क्लिक करायचं। त्यानंतर पुढं आल्यावर आपल्याला तिथं आपलं लोकेशन बरोबर आहे का ते विचारते, असेल तर होय करायचं, नाहीतर पुन्हा एकदा निवडून घ्यायचं आणि केल्याच्यानंतर आपल्याला इथं आता जनगणनाचा तपशील चालू करायचा आहे। तर इथं आता गणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, म्हणजे घराला आपण काय साहित्य वापरले ते साहित्य आपल्याला इथं निवडायचं आहे। जे सिमेंट असेल, माती असेल त्याप्रमाणे निवडून घ्यायचं। त्यानंतर गणना घराची भिंत कोणत्या प्रकारची आहे, मातीची आहे, दगडाची आहे, लाकडाची आहे, त्याप्रमाणे इथं तुम्ही तुमच्या घराचं जसं असेल त्या पद्धतीनं निवडून घ्यायचं। त्यानंतर घराची छप्पर यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, मग घरावर पत्र आहेत का, काय चवाळं टाकलेलं आहे का, स्लॅबचं घर आहे, ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीने तुमचं निवडून घ्यायचं। त्यानंतर घराची स्थिती कशी आहे, चांगली आहे, राहण्यायोग्य आहे का मोडकळीस आलेलं आहे, त्याप्रमाणे आपण निवडून घ्यायचं आणि जतन करा आणि पुढे जा यावर क्लिक करायचं। आता त्यानंतर आपल्याला या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती आहे, तुमच्या घरात किती माणसं आहेत तेवढे माणसं इथे टाकायचे। कुटुंब प्रमुखाचं नाव तुम्हाला तिथं दिसणार आहे, कारण ते अगोदरच टाकलेलं आहे। आता त्यानंतर तुम्हाला कुटुंब प्रमुखाचे नाव निवडलेली ती भाषा जी आहे त्याप्रमाणे इथं तुम्हाला ती भाषा इथं निवडून घ्यायची आहे। तुमची भाषा जी असेल ते मराठी असेल मराठी, हिंदी असेल हिंदी, जी असेल ती त्याप्रमाणे आपण निवडून घ्यायची। कुटुंब प्रमुखाचं लिंग, मग स्त्री आहे का पुरुष आहे त्याप्रमाणे इथं निवडून घ्यायचं। आणि जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती असेल तर SC STची सूची पाहण्यासाठी क्लिक करा यावर क्लिक करायचं। इथं एक PDF ओपन होणार आहे, यामध्ये आपण SC ST असाल तर त्याप्रमाणे इथं बघून घ्यायचं आणि हे बघितल्याच्या नंतर
किंवा जनरल असेल तर आपल्याला जनरल या पद्धतीनं हे निवडून घ्यायचं. इथं हे निवडायचं ऑप्शन आहेत, यामधून ते निवडायचं आणि नसेल तर इतर निवडायचं. आणि त्यानंतर घराच्या मालकी हक्काची स्थिती कशी आहे, स्वतःचं घर आहे का किरायाचं घर आहे, त्या पद्धतीनं इथं हे निवडून घ्यायचं. त्यानंतर आहे निवास योग्य खोल्यांची संख्या, म्हणजे तुम्हाला राहण्यासाठी किती खोल्या योग्य आहेत त्याप्रमाणे इथं खोल्या निवडून घ्यायच्या. आणि त्यानंतर या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या, आता एकत्रित कुटुंब असेल 2-3 जोडपे असतील त्याप्रमाणे निवडून घ्यायचं आणि जतन करा आणि पुढे जा यावर क्लिक करायचं. हे माहिती बरोबर असेल तर होय करायचं आणि पुढे जायचं. आता पुढचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत तुमचा काय, बोरवेल आहे, विहीर आहे का पाईपलाईननं नळाचं पाणी येतं आहे, त्या पद्धतीनं तुम्ही निवडून घ्यायचं. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत, आता तुमच्या परिसरात आहे, परिसराजवळ आहे का तुम्हाला दुरून पाणी आणणं लागतं आहे याप्रमाणे निवडायचं. प्रकाशाचा स्रोत काय, तुमच्याकडे वीज आहे का चिमणी लावता का गोड तेलाचा दिवा लावता, त्याप्रमाणे तुम्ही इथं निवडून घ्यायचं. त्यानंतर शौचालयाची उपलब्धता, तुमच्याकडे शौचालय कोणत्या पद्धतीचं आहे, केवळ कुटुंबाच्या वापरासाठी का सगळ्यासाठी का सार्वजनिक शौचालयाचा वापर करता, त्याप्रमाणे इथं निवडून घ्यायचं. शौचालयाचा प्रकार फ्लॅश, पॉवर, फ्लॅश, शौचालय जोडणी जसं असेल तुमचं त्या पद्धतीनं तुम्ही इथं निवडून घ्यायचं. का देव खड्डा शौचालय आहे, एक खड्डा शौचालय आहे, कशा पद्धतीचं असेल किंवा तुम्ही शौचालयाला बाहेर जाता त्या पद्धतीनं तुम्ही या सगळ्या गोष्टी निवडायच्या आहेत. आणि महत्त्वाचं यामध्ये जर तुमचं काही चुकलंही तरी तुमच्याकडं जनगणना प्रतिनिधी येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला यामध्ये दुरुस्ती करता येईल. फक्त नाव व्यवस्थित टाकायचं, नावामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही. आता सेवा शौचालय यामध्ये निवडून घ्यायचं तुमचं जे ज्या पद्धतीनं असेल ते. त्यानंतर सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, म्हणजे तुमच्या घराचं जे सांडपाणी जातं त्यासाठी नाली आहे का उघडं गटार आहे, तुम्ही त्या पद्धतीनं हे सुद्धा निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता, तुमच्याकडं स्नानगृह न्हाणी आहे का, चांगलं बाथरूम आहे का नाही, छप्पर आहे का नाही त्याला, त्या पद्धतीनं हे निवडून घ्यायचं. आता महत्त्वाचा प्रश्न आहे स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG PNGची जोडणी तुमच्याकडं आहे का, तर त्या पद्धतीनं तुम्ही कनेक्शन घेतलेलं आहे, कोणतं घेतलेलं आहे PNG LPG किंवा LPG नाही, त्या पद्धतीनं ते तुम्ही निवडून घ्यायचं. घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाक घरात नाही, आता स्वयंपाकघर आहे पण काही बरेच जण बाहेर स्वयंपाक करत असतात, चुलीवर करत असतात, ते जसं तुम्ही करत असताल त्या पद्धतीनं यामधल्या सर्व गोष्टी निवडून घ्यायच्या आहेत. म्हणजे ही जनगणना आहे, तुमच्याकडं काय सुविधा आहेत काय नाहीत याची सर्व माहिती यामध्ये असणार आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन कोणतं आहे, आता तुमच्याकडे चूल आहे का तुम्ही काड्या कचरा आणून करता का रॉकेल आहे, स्टोव आहे, LPG आहे का गॅसची शेगडी आहे का सौर ऊर्जेवर करता, या पद्धतीने यातला ऑप्शन निवडून घ्यायचं. आणि त्यानंतर तुम्हाला जतन करा आणि पुढे जा यावर क्लिक करायचं. माहिती बरोबर असेल तर होय करायचं, नसेल तर पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं. आता इथं आल्याच्यानंतर कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता, आता त्यामध्ये तुमच्याकडे रेडिओ ट्रान्झिस्टर आहे का, मोबाईल आहे का, यामध्ये तुमच्याकडे जे असेल ते आपण निवडून घ्यायचं. त्यानंतर तुमच्याकडे TV आहे का, TV असेल तर होय करायचं. मग त्यासाठी केबल कनेक्शन आहे काय आहे, DTH आहे तो हे निवडून घ्यायचं. त्यानंतर तुमच्याकडे इंटरनेट उपलब्धता आहे का, तर आता जवळपास सगळ्यांकडे मोबाईल आहे म्हणजे मोबाईल निवडायचं. त्यानंतर तुमच्याकडे लॅपटॉप संगणक आहे का ते निवडून घ्यायचं. त्यानंतर तुमच्याकडे दूरध्वनी मोबाईल आहे का, तर होय मोबाईल निवडून घ्यायचा असेल तर. तुमच्याकडे सायकल मोटरसायकल काय असेल त्याप्रमाणे हे निवडून घ्यायचं. त्यानंतर कार जीप असेल ते सुद्धा निवडायचं, नसेल तर नाही. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य कोणते आहे, तुमच्याकडे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, आता सगळ्याच्या घरात चपात्या खाणं जातात म्हणून गहू निवडून घ्यायचं. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर दिसेल आणि जतन करा आणि पुढे जा यावर क्लिक करायचं. होय असेल तर बरोबर असेल तर होय करायचं. आणि त्यानंतर इथं आपल्याला आता पूर्वावलोकन म्हणजे आपली सगळी माहिती बरोबर आहे का हे सगळं सविस्तर बघून घ्यायचं, चुकीचं व्हायला नको. त्यानंतर पुष्टी करा आणि सादर करा यावर क्लिक करायचं. म्हणजे तुमची संपूर्ण माहिती आता या अर्जामध्ये सबमिट होणार आहे. आणि ही सबमिट झाल्याच्या नंतर तुम्हाला एक ID मिळणार आहे. त्या IDचा स्क्रीनशॉट काढून घेणं गरजेचं आहे, कारण तुमच्याकडे जनगणना प्रतिनिधी आल्याच्या नंतर तुम्हाला हा ID त्यांना दाखवणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर
तर तो SCID अशाप्रमाणे दिसतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.